लोकसेवक स्वतःच लाच मागत किंवा स्वीकारत नसला तरी अधीनस्थ कर्मचारी अथवा तिसऱ्या व्यक्तीमार्फत लाचेची मागणी केल्यास किंवा लाच मिळवण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल होऊ शकतो, असा महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलाय। कर्नाटकातील बल्लारी जिल्ह्यातील सिरुगुप्पा पोलीस ठाण्यात तक्रारदार रेशनातल्या मालाची अवैध वाहतूक करतो म्हणून त्याची दुचाकी आणि मोबाईल पोलिसांनी ठाण्यात जमा केलं होतं। ते सोडवण्यासाठी तक्रारदार पीएसआय के रंगया यांना भेटले तेव्हा त्यांनी वाहन आणि मोबाईल सोडायला कॉन्स्टेबलला सांगितलं होतं। यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी 5,000 मागितले आणि ही रक्कम वेगळ्याच पोलिसांनी स्वीकारली होती। या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले। वरिष्ठ अधिकारी स्वतः समोर न येता अधीनस्थ कर्मचारी, मध्यस्थ किंवा इतर व्यक्तींमार्फत लाचेची मागणी करून लाच घेत असतील तरी त्यांना कायद्याच्या कचाट्यातून सुटका मिळू शकत नाही। अन्यथा वरिष्ठ अधिकारी पडद्यामागे राहून भ्रष्टाचाराचं नेटवर्क चालवू शकतील आणि भ्रष्टाचार विरोधी कायद्यात धोकादायक पळवाट निर्माण होईल, असं थेट मत न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती एन कोटेश्वर सिंह यांनी व्यक्त केलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।